मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा चर्चेचा विषय आहे मित्रांनो की नेमकं गणितच का या मुलांना अवघड वाटतं किंवा गणिताची अशी काय भीती या मुलांमध्ये बसलेली आहे की ती उतरता उतरत नाही, ते घाबरतात. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये जर तुम्ही चौकशी केली, प्रत्येक पालकांचं जर बघितलं तर त्यांच्या मनात एकच असते की याचे सगळे विषय चांगले आहेत किंवा या मुलीचे सगळ्या विषयामध्ये अभ्यास चांगला आहे, चांगले मार्क्स मिळतात. अडचण आहे ती एकाच विषयाची आणि तो विषय असतो गणित. त्याच्यानंतर नंबर लागतो आमच्या भाषेचा म्हणजे इंग्रजीचा, पण सगळ्यात वर कोणता विषय? गणित. मित्रांनो असं का झालं असेल बरं? काही गणिताविषयीचा आपण दृष्टिकोन सोडून देऊ, पण 70% 80% लोक गणिताविषयी इतके नकारात्मक का बनले? तर याच्यावर आपल्याला थोडक्यात चर्चा करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही गोष्टीचं तुम्ही टिपण तयार करून ठेवा आणि ते तुम्ही समाजामध्ये नीट प्रसारित करा, म्हणजे हा गणिताचा बागुलबुवा आपल्या मानगुटीवरला खाली उतरेल. हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, गणितासारखा अतिशय सरळ आणि एकदा का त्याची आवड लागली ना तर म्हणजे त्याच्या प्रेमात पडावं इतका गोड विषय. बरं, हे मी इंग्रजीचा प्राध्यापक असून सांगतो, कारण मलाही व्यक्तिशः गणित खूप आवडतं. 1995ला माझी 10वी झालेली आहे आणि कोणताही कोचिंग क्लास न लावता मला 1995 मध्ये 150 पैकी 105 मार्क आहेत. मी गुणपत्रिका तुम्हाला दाखवू शकतो. किती? 150 पैकी 105 म्हणजे किती टक्के झाले? तर आपल्या भाषेत बघा, टक्के आलाच तो गणिताचा विषय. दैनंदिन जीवनामध्ये गणित खरंच खूप उपयुक्त आहे बरं का. त्याला विषय म्हणून नका शिकू भाऊ. गणित झालं, भूमिती झालं, हे विषय जगायचे असतात. तर मला 70% मार्क 1995ला. मी एक शेतकरी कष्टकरी कुटुंबातला माणूस, अजिबात ट्युशन नाहीये, कोचिंग नाहीये, आणि तरीही मी 70% घेतो. मला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कमी मार्क पडले. मुद्दा लक्षात ठेवा, गणित हा खूप चांगला विषय. माझी परिस्थिती नसल्यामुळे मी सायन्स नाही घेऊ शकलो, ती गोष्ट सोडून देऊयात आपण. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही भूमितीचा वापर करतो का नाही? एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो तेव्हा तो मूर्तीचे डोळे तिच्या प्रमाणातच काढतो की नाही? काय मोठे डोळे काढतो आणि चेहरा छोटा. याचा अर्थ त्यानं ती भूमिती शिकली का नाही ते नका विचारू, त्यानं ती अप्लाइड केलेली आहे की ही अप्लाइड जिओमॅट्री दे आहे. त्यानं भूमिती उपयोगात आणली. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तर तेव्हा तो मूर्तीच्या याच्यानुसारच मूर्तीचे पाय बनवतो की मूर्ती उभी राहिल्याच्या नंतर गुरुत्वाकर्षणाचा त्याला लाभ झाला पाहिजे. ते किती उपयुक्तता सिद्ध केली त्यानं. आता हा प्रश्न सोडून द्या की तो भूमिती शिकला का नाही, बीजगणित शिकला का नाही, त्यानं ती उपयोगात आणली. बरोबर आहे. मग गणितासारखा विषय मी म्हटलं ना, प्रेमात पडावा असा हा विषय मित्रांनो. आणि विशेष करून माझी जी तरुण मित्रमंडळी आहे, जी शालेय मित्रमंडळी, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा, कारण त्यांना इतकी भीती बसलेली गणिताविषयी विचारता सोय नाही. गणिताच्या उत्तराचं एक मुद्दा तुम्ही एक लक्षात घ्या की भाषेमध्ये जेव्हा आम्ही एखादा प्रश्न सांगू तर त्याचे व्यक्तिशः उत्तरं वेगवेगळी येतील. त्याला आपण सब्जेक्टिव्ह म्हणूयात की प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, प्रत्येकाची सांगण्याची शैली असेल, मांडण्याची शैली वेगळी असेल. नो डाऊट उत्तराचा अर्थ, ज्याला आपण गाभा म्हणूयात, तो सेम आहे, पण मांडण्याची पद्धत वेगळी. गणितामध्ये मात्र जगाच्या कोण्याही कान्याकोपऱ्यात जा, जे तुम्ही गणित सांगितलेले त्याचं उत्तर अगदी सेम येईल. एकच म्हणजे एक वाक्यता आहे. बाकी भाषांच्या मध्ये, बाकी विषयांमध्ये तसं नाहीये. उत्तराचा सेन्स सेम आहे पण मांडण्याची शैली वेगळी. मग गणित किती चांगले सांगा बरं तुम्ही, की सगळ्या जगाच्या कान्याकोपऱ्यात आपल्या कुठे असू द्या एक वाक्यता आहे. 2 अधिक 2 4च होणार. 4च, तिथं विषयच नाही दुसरा. म्हणजे ही गणिताची आहे. आणि गणिताकडून एक शिका की एव्हरी प्रॉब्लेम हॅज द सोल्युशन. प्रत्येक, त्यांच्या भाषेत प्रॉब्लेम म्हणतो मी, प्रश्न समस्या असा शब्द नाही घेत मी. त्या प्रॉब्लेमला आहेच सोल्युशन, आहेच समाधान, आहेच. असा प्रॉब्लेमच नाही की देर इज नो सोल्युशन.
विदाउट सोल्युशन देअर इज नो प्रॉब्लेम इन मॅथमॅटिक्स. अजिबात नाही. मग आपण किती असं राहिले पाहिजे की आहेच, याचं समाधान आहे लेट मी फाइंड, मला ते एकदा शोधू द्या. आणि मग बघा, तुम्हाला जे गणित असं भीती घालणार आहे ना, तुम्हाला आनंद वाटेल की यस सर, यस आय गॉट इट, आणि मी ते सोडून दाखवलं. अरे तो आनंद, ते सुख अवर्णनीय आहे मित्रांनो. पण आता बाकीच्या विषयाची आपण तुलना केली, नेमकं गणिताचाच का आपल्याला बागुलगू आहे? तर मला असं वाटतं आपल्या ह्या बडबड गीतांमध्ये पण त्याचंच आहे. ते सांग सांग भोलानाथ, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भोलानाथ भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर आणि पोटामध्ये कळ येऊन दुखेल का रे डॉक्टर. तिथंही गणितावरच बिचाऱ्यांना अन्याय केला. दुसरा घ्या ना विषय, त्या लेकराला म्हणजे तेव्हापासूनच वाटते बापा रे गणिताचं काही खरं नाही. आणि हे जे तुमच्या आमच्यासारखे जे भेटतात ना, ते तर गणिताविषयी विचारूच नका. म्हणजे असा काही प्रश्न विचारतेत, 17 किती, अरे बापरे. आणि पुन्हा सांगतेत अरे तुमच्या वेळेस तरी गणित सोपं आहे, आमच्या वेळेस तर लगे पावकी, सवाकी, निमकी, दीडकी, हे लेकरू पहिलेच गणिताचा तिरस्कार करते. त्यात हे असे माणसं भेटते, परत ते गणिताविषयी नकोच म्हणते. आलं का लक्षात? तर त्या गोष्टी थोड्याशा दूर सारूयात. गणिताचा मुख्य जो अडचणीचा भाग आहे तो मी आता तुमच्या पुढे आणतो, नीट लक्ष देऊन ऐका. बाकी विषयांमध्ये कसं असतं मित्रांनो, जेव्हा आम्ही शिक्षक प्राध्यापक वर्गांमध्ये एखादा विषय शिकवतो, आता मी इंग्रजीचा प्राध्यापक हे थोडंसं बाजूला ठेवून द्या. समजा मी तुम्हाला असा एखादा इतिहासाचा काहीतरी मी तास घेतो आणि तुम्हाला असं शिकवलं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हे होते. मी तुम्हाला शिकवलं. मग आता तुमच्या डोक्यात बसलं की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हे होते. आता याच्यावर मी परीक्षेत प्रश्न कसा विचारील मी की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते? तुमचं उत्तर अगदी पाठ झालेले, कारण ते मी शिकवलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख. बरोबर आहे? म्हणजे 100% प्रश्न, मग ते सब्जेक्टिव्ह असू द्या किंवा ऑब्जेक्टिव्ह असू द्या, म्हणजे ज्याला पर्याय आहे ते असू द्या किंवा वर्णन करायचं असेल ते असू द्या, ते कशातले येणार आहेत? ते सिलेबसमधलेच येणार आहेत, पाठ्यक्रमामधलेच येणार आहेत, अभ्यासक्रमामधलेच येणार आहेत. पण गणितामध्ये तसं नसतं. नेमकं गणितामध्ये ऑब्जेक्टिव्ह काही येतील 10-1% आपण म्हणूयात की ॲज इट इज आले, जे ॲज इट इज आले की जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते त्याची रिलेटेड आहेत. पण 90% प्रश्न हे शिकवलेल्या जे काही टॉपिक्स आहेत, जे धडे त्याच्यावर आधारित असतात, ॲज इट इज नसतात, समान नसतात. उदाहरण, मी तुम्हाला गुणाकार शिकवतो, मल्टिप्लिकेशन, किंवा मग ते बेरीज शिकवतो, भागाकार, जे काय असेल ते तुम्ही समजून चाला शिकवतो. आणि मी उदाहरण म्हणून इथं घेतलं की 10 गुणिले 7. मग तुम्ही उत्तर सांगितलं सर 70. 10 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 70. म्हणजे मी तुम्हाला गुणाकार शिकवला. 3 गुणिले 5 तुम्हाला गुणाकार शिकवला. आता परीक्षेत 10 गुणिले 7 किंवा 3 गुणिले 5 हे येणार नाही, याच्यावर आधारित येईल. याच्यावर आधारित म्हणजे कसं येईल? उदाहरणार्थ 13 गुणिले 17. झालं लेकरू तिथंच कन्फ्यूज. ते म्हणते हिस्ट्रीमध्ये बघा बरं कसं मस्त आलं की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते, आणि ते सरांना शिकवलेलंच आलं. इथं हे दुसरंच आलं. इथं तुम्हाला सुरुवातीपासून त्याच्यात डोकं लावावं लागतं. गणित इथं धोका देते बरं का. तुम्हाला जोपर्यंत ती कन्सेप्ट जे काही तिथं आहे तो मुद्दा तुमच्या लक्षात नाही आला, तर मग गणित तुम्हाला त्रास देणार. आलं का लक्षात? बाकी विषयामध्ये तसं नसतंय. उदाहरणार्थ फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिलं जागतिक महायुद्ध झालं, त्याचे कारणे काय हे शिक्षकानं तुम्हाला 10 कारणं शिकवलेली आहेत. त्यातले तुम्हाला 5 लिहा, मार्क भेटतात. त्याचे परिणाम काय झाले पहिल्या महायुद्धाचे, शिक्षकानं वर्गात 10 शिकवले, तिथं तुम्ही 6-7 लिहा, मार्क भेटतात. त्याच्या बाहेरचे लिहायचे नाही मनाचे काही, ते तिथं ते जे होते 10-12 ते महत्त्वाचे होते कारण, तेवढेच लिहा. दुसरे तुम्ही तुमच्या मनानं काही कारण देऊ नका. पण गणितामध्ये तसं नसतं ना. गणितामध्ये शिक्षक शिकवताना मी एक मेन घेतले की बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आता फ्रॅक्शन वगैरे हे सगळं तुम्हाला माहीत आहे. आलं लक्षात? उदाहरण म्हणून वर्गमूळ काढायचं असं आपण पकडलं तर वर्गात मी तुम्हाला
एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं हे शिकवलं की ते याचं इतकं आहे, पण परीक्षेत त्याचं येत नाही ना रे दादा. परीक्षेत येतंय दुसऱ्याच याचं आणि त्याचं वर्गमूळ. मग त्या स्टेप्स बाय स्टेप्स आपल्याला तिथे चालायचं. तर म्हणून मित्रांनो एकच करा, गणिताचा तिरस्कार न करता अत्यंत उपयुक्त विषय बरं. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला मला ते कळणार नाही की हे गणित आहे, पण ते गणित आहे. आलं का लक्षात? जसं मी तुम्हाला ह्या मूर्तिकाराचं उदाहरण दिलं, चित्रकाराचंही घ्या. चित्रकाराला काढताना तेच करावं, घर बांधतानाही तेच आहे हो. घराचा जो काय आपण इथं साचा वगैरे बनवतो कसंही नाही चालत, ते गणितानंच ते व्यवस्थित केलेलं आहे. तर माझ्या म्हणण्याचा एवढा एक मतितार तुम्ही लक्षात घ्या की गणित हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय. बरं, एक मुद्दा लक्षात ठेवा, जे गणिताच्या नावानं ओरडतात ना, ते साला पैसे देताना जास्त देत नाही तो कधी. मी आता जितका मार्केटमध्ये याच्यामध्ये हा सर गणित अरे 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 विचारू नका, मला अजिबात आवडत नाही. आणि त्याच्याकडून काही खरेदी करा, 100 रुपये त्याला द्या, बरोबर हिशोब करते. किती रुपये झाले ते सरांचे? 37 रुपये. बर 37 झाले, मग दे की मला 10-20 रुपये जास्त परत देताना. नाही व्यवस्थित हिशोब करते. वरचे 3 टाकले 40, बर मग वरचे आणखीन 60, हा सरांना 63 रुपये मोजून बरोबर देते. तिथं बरं गणित कळते तुम्हाला. तिथं द्या की 10-20 रुपये, आम्हाला जास्त देत नाही. अमुक ठिकाणी दुसऱ्या भाजीपाल्यावाल्याकडं, काका कस का गणित आपल्याला अजिबात पटत नाही, त्याला 50 रुपये द्या. भाजीपाला मुद्दाम ऑडचा घ्या, ते बरोबर म्हणते सर एक काम करा ना, 35 रुपयाचा झालाय भाजीपाला, एक 5 रुपयाची आणखीन कोथिंबीर घ्या. तुला बरं कळालं ते पूर्णांकात आणायचं. हां 40 रुपये झाले, 10 रुपये वर घ्या. आपण जर 20 रुपये झाले दिले त्यांना, 15 रुपयाचा भाजीपाला झाला, 5चे घ्या ना सर लिंबू, 5ची घ्या ना सर अद्रक. तिथं गणित कळतंय, तिथं गणित यांना फायद्याचं आहे, ते जमतंय. पण म्हणजे गणिताच्या नावानं खडे फोडणारे लोक गणितामुळं मात्र आपलं नुकसान होऊ देत नाहीत, हे मात्र त्यांच्याकडून तुम्ही शिका मित्रांनो. म्हणून गणिताचा तिरस्कार न करता, गणिताविषयी आकस न ठेवता गणिताला समजून घ्या आणि गणितामुळे आपलं आयुष्य कसं आणखीन सुखकर होईल. भीती वाटते, ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, मी काय म्हणलं, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. तर ते सोल्युशन आपण सगळेजण शोधण्याचा प्रयत्न करूयात. आणि या व्हिडिओला ज्या माझ्या लहान भावा बहिणींना गणिताविषयी थोडीशी भीती वाटते त्यांच्यापर्यंत खरोखर पोहोचवा. त्यांना या व्हिडिओमधून काही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी स्वयंप्रेरणेनं गणिताचं अध्ययन करावं, हाच माझा व्हिडिओ बनवण्यापाठीमागे उद्देश होता. तर आपल्या सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या मंडळींनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. थांबतो मंडळी, धन्यवाद.